नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा-टी-ई-टी पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत। तुम्ही मात्र परीक्षा विभागाची आन्सर की ग्राह्य धरायची आहे। तर अधिक वेळ न घेता आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर कुतूहल, शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती याचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय। शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर ती वुडवर्थ यांनी केली। विस्मरणाची अनेक कारणे आहेत। मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकावर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात। अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो। यालाच डॅश डॅश असे म्हणतात। तर याला पूर्वोपगामी निरोधन असं म्हटलं जातं। त्यानंतर जोड्या आहेत। तुम्ही जर पर्याय 1 जर बरोबर निवडला तर तुमच्या सर्व जोड्या जुळून येतील। त्यानंतर विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो। या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहेत? तर त्या आकलनामध्ये अंतर्भूत येतात। नंतर विद्यार्थ्याची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने ही कसोटी तयार केलेली असते। तर ती प्रमाणक कसोटी असते। नेक्स्ट, अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवितो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर ते आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती। नेक्स्ट, रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय। खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? तर असत्य आहे रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही केवळ काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते, म्हणजे पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट, बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्पराशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते। कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते। हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? तर हे थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात। खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? तर ते आहे मायक्रोसिफली, म्हणजे पर्याय 3। खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनाचा उपयोग करणं बधिर विद्यार्थ्यासाठी होतो? तर तो स्मृतिपाट्या। त्यानंतर विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर ते प्रतिमान आहे संबोध साध्यता प्रतिमान, पर्याय 4। 2 वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो। एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते। हे सहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? तर हा सान्निध्याचा नियम आहे, म्हणजे पर्याय 1। सॉल्वी आणि मेयरे यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतामधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही म्हटलंय? तर राजकीय भान याचा समावेश होत नाही। एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवितो, हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचं आहे?
तर हे उदाहरण आहे प्रतिपुरण पर्याय 2. रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? तर तो स्तर आहे उद्दीपक प्रतिसाद अध्ययन म्हणजे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्त्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर हे सामान्यीकरण उपपत्तीमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट, मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियाचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातून घडतात असे मत मांडले. तर हे भाषा म्हटलं की आपल्याला माहिती आहे वायगोटस्की. त्याच्यानंतर 79, कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरं विचारणे. कोणत्या अध्यापन पद्धतीत येतं हे? तर क्रमन्वित. त्यानंतर 80, शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक, सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहेत? तर नीतिपर म्हणू आपण त्याला, पर्याय 3. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 81, खालील अध्यापनात तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधानं दिली, त्यापैकी कोणतं विधान असत्य आहे? तर असत्य आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 82 आहे. तर 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उद्गामी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 83 ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या संदर्भानं. तर त्याचं उत्तर आहे अनुकरण म्हणजे पर्याय 3. क्वेश्चन क्रमांक 84 कल्पना विचारले, तर ही कल्पना आहे अनुकरणात्मक कल्पना म्हणजे पर्याय 1. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 85, क्वेश्चन क्रमांक 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 86, क्वेश्चन क्रमांक 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्यक पद्धती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 87, 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समीपता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 88 वृक्कस्थ ग्रंथी पर्याय 3. क्वेश्चन क्रमांक 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रॉबर्ट स्टर्नबर्ग. आणि क्वेश्चन क्रमांक 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं हे जे बालमानसशास्त्राचे प्रश्न विचारले होते पेपर 2ला त्यांची आपण अंदाजित आन्सर की पाहिली. ज्यावेळेस परीक्षा विभागाचे आन्सर की येईल फायनल त्यावेळेस आपण त्याचं विश्लेषण करूयात. धन्यवाद.